पंढरीनाथ भगवान की। वंदन तुला पांडुरंगा, वंदन तुला पांडुरंगा, वंदन तुला पांडुरंगा, वंदन तुला। नगर जिल्हा राहता तालुका वाकडी या गावी हरिभक्तपरायण श्री भाऊसाहेब पाटील शेळके यांनी हा नारायणगिरी महाराजांचा अभिष्ट चिंतन सोहळा घडून आणलेला आहे. अशा रीतीने या सोहळ्याला या ठिकाणी आपण बहुसंख्येनं जमलेले आहात. तेव्हा हा एक अभिष्ट चिंतन सोहळा आणि याचे प्रयत्नवादी खाटाटोपी असे आमचे वाकडीचे श्री भाऊसाहेब पाटील शेळके जवळच कारखाना आहेत, सहकारी साखर कारखाना, गणेश सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहेत. बेटासेटांचा कैलासवासी रंगनाथ बाबा शेळके पाटील होऊन गेले. इथं मी गाव आहे. संपूर्ण गावकरी मंडळी, बेटाची भक्त मंडळी, प्रेमी मंडळी असल्यामुळे या वाकडी गावामध्ये फार सप्ते झाले. सद्गुरु गंगागिरी महाराजांचा एक सप्ताह झाल्याचं ऐकण्यात आहे. सोमेश्वरगिरी महाराजांचे 2 झाले आणि माझे पण 2 झाले माझ्या हयातीमध्ये, असा अर्थ केले. सगळे सप्ते तुम्हीच, पण अशा पद्धतीने घडले. 4 म्हणा, 5 म्हणा, कदाचित 4 झाले असतील. तेव्हा वाकडी गाव, राहुरी, उमरे, ब्राह्मणे गाव हे सप्ते होतात. हे परमेश्वराच्या नामचिंतनाचे, नामस्मरणाचे, नाम भक्तीचे, भजनाचे सप्ते होतात. पण हे गंगागिरी महाराजांनी सुरू केल्यामुळं ती परंपरा तशीच टिकून आजपर्यंत चालत आलेली आहे. म्हणून सद्गुरु श्री गंगागिरी महाराजांचा सप्ताह नाव देतो त्या सप्ताहाला. पण भगवंताचं नामस्मरण हाच अखंड हरिनाम सप्ताह आहे. असे सप्ते इथं 4 झालेले आहेत. असं हे गाव बेटाचं मोठं, निकटचं, जवळचं, प्रेमाचं असं हे वाकडी गाव आहे. गावाचं नाव वाकडी आहे, पण त्यांच्या अंतःकरणामध्ये बेटाबद्दल फार सरळपणा आहे. वाकडेपणा नाही, म्हणून वाकडी हे नाव आमच्या बेटाला सरळपणाच्या बाबतीत मोठा, या गावाचा प्रेमाचा, सरळपणाचा, बऱ्याच दिवसाचा, बऱ्याच काळाचा सद्गुरु गंगागिरी महाराजांचा इथं ओटा आहे. सद्गुरु गंगागिरी महाराज बेटातून येत असत, येता जाता रस्त्याला इथं एक लिंबाचं झाड गावाच्या बाहेर तिथं ते बसत असत. तिथं त्यांच्या नावानं ओटा बांधला गेला. लिंबाचं झाड अजून फार मोठं आहे, ओटाही बांधला गेला. त्या ओट्यावरून बसत असत. आणि त्यानंतर तिथं आता महाराजांच्या नावानं मंदिर बांधलेलं आहे, गंगागिरी महाराजांच्या नावानं. वाकडी गाव फार मोठं आहे, फार चांगलं आहे. एका वेळेला ऐकलं होतं इथं 3 कोटीचा कांदा पिकला. एका वेळेला एक पीक 3 कोटीचं. तर गंगागिरी महाराजांचं मंदिर बांधायला या गावाला काही मोठं अवघड नाही, पण सप्ताहाचे पैसे खर्च केले. काय म्हणावं, आणि त्या एका व्यक्तीच्या हट्टापायी. गावचीच व्यक्ती आहे, चांगलं आहे, इथं मंदिर बांधलं तरी गंगागिरी महाराजांच्या उपयोगी गेलं. बेटातही गेलं असतं तरी गंगागिरी महाराजांच्याच उपयोगी गेलं असतं. एकूण गंगागिरी महाराजांची प्रेमे असल्यामुळे त्या पैशाचा उपयोग मंदिर बांधलं गेलं. इथं गावोगाव 2 पैसे राहत असेल सप्ताहाचे, काय करतात भगवान जाणे.
तिथं मात्र त्यांच्या पैशातून राहिलेल्या रकमेचं मंदिर बांधलं गेले. गंगागिरी महाराजांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झालेली आहे का? झालेली आहे. तेव्हा गंगागिरी महाराजांचं मोठं प्रेमी गाव, या ठिकाणी भक्त मंडळी आहेत, महाराजांच्या पासून आहेत. आणि आज तागायत 4 सप्ते झाले श्रावणात, आणि त्यांनीच बेटाकडे ते वळले. त्यांनी शेवट आपल्या आयुष्याच्या शेवटी बेटाची म्हणा, सद्गुरू गंगागिरी महाराजांची म्हणा, घडेल तशी सेवा केली. रंगनाथ बाबा शेळके चांगले होते, कडक होते, राजकारणी होते, पण त्यांच्याकडून बेटाच जे काही घडायला पाहिजे प्रेमानं ते त्यांनी आपल्या या पुतण्यावर अवलंबून सोडलं. तेच नातूवर अवलंबून बेटावर सगळ्यांचं प्रेम आहे. याच गावच्या आज रंगनाथ बाबांनी ज्यांना वळण लावलं बेटाच्या परमार्थाचं, असे आमचे भाऊसाहेब पाटील शेळके यांनी हा वाकडे गाव संबंध या भाऊसाहेब पाटील शेळके यांच्या या कार्यक्रमात वाकडे गाव सहभागी आहे. त्यांच्या पाठीशी उभा आहे. पुढे हे आहे, सगळं गाव पाठीशी उभा आहे. तेव्हा अशा रीतीनं वाकडी समस्त गावकरी मंडळी आणि गावकरी मंडळीच्या वतीनं पुढे करून श्री भाऊसाहेब पाटील शेळके यांनी हा मोठा समारंभ घडून आणलेला आहे. हा जनसमुदाय फार जमलेला आहे, वेळ फार झालेला आहे. कीर्तनाची ती काय वेळ नाहीये, ही कीर्तन तर काय मी करीत नाहीये. मी स्वतः आजारी आहे, थकलेलो आहे, आणि त्यातल्या त्यात हा सोहळा करावा तुम्ही या मताचा मी नाहीये. त्यात एक पारमार्थिक दृष्टीने जर विचार केला तर तुमच्या संसारी लोकांच्या दृष्टिकोनातून पाहणं एक वेगळी गोष्ट आहे, आणि पारमार्थिक जे लोक आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून पाहणं एक वेगळी गोष्ट आहे. आपला मान महत्व वाढवून घेणं पारमार्थिक दृष्टीनं हे हीनपणाचं आहे, कमीपणाचं आहे. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्याची अंकुशाचा, अशा या ठिकाणच्या लोकांचा मोठा आदर सत्कार करावा. शूरांचा वीरांचा आदर सत्कार करावा. पण आमच्यासारख्या लोकांच्या ठिकाणी जे समाज उपयोगी आहेत, समाजाची सेवा करतात, समाजाचं काम करतात, समाजाचं कल्याण करतात, अशा ज्या थोर व्यक्ती आहेत, सामाजिक कार्य करणारे असतील, राजकीय कार्य करणारे असतील, अथवा पारमार्थिक कार्य करणारे, यांच्या कामाला किंमत आहे, कार्याला महत्व आहे. ज्यांच्या जीवनाला, ज्यांच्या आयुष्याच्या क्षणाला, सेकंदाला महत्व आहे, आयुष्याला महत्व आहे, अशांचे हे अभिष्ट चिंतन. वाढदिवस नको म्हटल्यानं त्यांनी अभिष्ट चिंतन शब्द शोधून काढला, शब्द बदल केला. पण त्याचा अर्थ अभिष्ट चिंतन काय आणि वाढदिवस काय, अर्थ तो ठेवला आणि फक्त शब्द बदलला. पण अर्थ काय झाला? कशाला हा कुटुंबाचा सत्कार पाहिजे? कशाला केवढा मोठा खर्च काय करतो याचा आम्हाला? मला स्वतःला काय उपयोग आहे? मला स्वतःला नकोय. पण तुम्ही जर आता हाताला पेटलेले आहात तर मग आता माझा स्वतःचा तर काही खर्च नाहीये. आम्हालाही वाटलं की बा वाढदिवस म्हणतात आणि कुठं अभिष्ट चिंतन म्हणजे तरी काय बघू आपण. मी बघायला आलोय, मी तुमच्यातलाच एक प्रेक्षक आहे. माझा अभिष्ट चिंतन माझा वाढदिवस नाहीये, मी प्रेक्षक म्हणून तुमच्यासारखा इथं आलेलो आहे. मी कसला अभिष्ट चिंतन स्वीकार केलेला नाहीये आणि वाढदिवसाचा स्वीकार मी केलेला नाहीये. पण तुमच्या दृष्टीनं मला धरून तुम्ही आहात, सगळं करीत आहात असं तुम्हाला दिसतंय, तुम्ही पाहत आहात, तुम्ही करीत आहात. पण मी तुमच्या या भानगडीत बिलकुल नाहीये. मी आपलं आहे ते सगळं कृष्णाशी अर्पण.
खरे तर पुढं मला, पण हे सगळं भगवंताला आपण गंगागिरी महाराजांची सेवा आहे. भक्त गंगागिरी महाराजांच्या आत बेटामध्ये मी गंगागिरीजी महाराजांची सेवा करतो. सगळा हा मान सन्मान त्यांचा आहे. आम्ही तुमच्यातलेच आहोत. आमच्याजवळ कोणती विद्वत्ता आहे, कोणता योग आहे, कोणता जप आहे, कोणता तप आहे, कोणती भक्ती आहे, कोणती पुण्य आहे, आमचा सत्कार कशा करता? तुम्ही जे करता भजन भक्ती तेवढंच आमचं चालू आहे. फक्त राहतो बेटात, फिरतो जगात दुनियेत. यात्रा तीर्थयात्रा घडेल तशी. कालच परवा पण पैठणहून आलो आम्ही. गंगागिरी महाराजांनी चारीधाम 12 ज्योतिर्लिंग सप्तपुर्या यात्रा तीर्थयात्रा पंढरी आळंदीची वारी आणि वारकरी संप्रदायाची सेवा केली. ती सेवा आम्ही बेटामध्ये महाराजांची त्या वाऱ्या घडतील त्या करतो. आणि हरिहरी जेवढं घडेल चालेल तेवढा आमचा बेटामध्ये चालू आहे. आणि हाच कार्यक्रम धरून तुम्ही गंगागिरी महाराज आज केलेला सत्कार सोहळा सगळा माझा कशाचा डोंबल्याचा आहे. मी तुमच्या सत्काराला पात्रही नाहीये, योग्यही नाहीये. मी माझा सत्कार समजतही नाहीये. हाती जी जमेल, जी कळेल, जी करता येईल ती करतात. आणि अशा रीतीने जे संत महात्मे आहेत परमेश्वरापर्यंत जाऊन पोहोचतात. असे संत महात्मे, यांच्या संत महात्म्याचा मी एक दास सेवक आहे. असे संत महात्मे आमचे गंगागिरी महाराज होऊन गेले. आज असे जे संत महात्मे आहेत अशांचे आम्ही दास आहोत, सेवक आहोत. वारकरी संप्रदायाची आम्ही सेवा करतो, सेवक आहोत. मी स्वतः सगळ्या जनदुनियेचा सेवक आहे. तेव्हा माझा सत्कार नको आहे आणि तो माझा सत्कार मी समजतही नाही. तुम्ही का बेटाला धरून सद्गुरु गंगागिरीजी महाराजांना धरून पांडुरंगाला स्मरून जो हा सत्कार केलाय तो मी हा सत्कार सगळा गंगागिरी महाराजांच्या चरणी अर्पण करून आणि मी तुमच्या सेवेला कळेल ती सेवा. वेळ झालेला आहे. आमच्या भाऊसाहेब पाटील शेळके यांनी हा सगळा समारंभ घडवून आणला. आज तुम्ही किती लोक जमलात, किती तुम्ही थोर लोक आहात, मोठे लोक आहात. अशा लोकांनी माझा सत्कार करावा हे मला काही पटलंही नाही, रुचलंही नाही. पण आता आमचा एक नाईलाज आहे. नाईलाजानं तुम्ही केलं आणि मी ते सहन केलं. माझा नाईलाज आहे. नाईलाज झाल्यानंतर तिथं मी काय करणार? आम्हाला काय सत्काराचा उजवून देव पाहिजे, पेरून शेता जाईजे, तोषून प्रसाद घेईजे अतिथीचा. अतिथीला प्रसन्न करावं, प्रसाद घ्यावा. शेतात पेरावं, मग जाऊन शेताकडे बघावं. पीक असं लुसलुसीत आणि असं डुलत असतं हिरवंगार, ते पाहिलं म्हणजे आनंद होतो. पेरून शेत पाहिजे. नांगरलेल्या शेताकडे कसला आनंद आहे? पेरून शेत पाहिजे, पुजून देव पाहिजे. देव पूजा करा आणि मग देवाकडे आरती झाल्यानंतर किंवा आरतीच्या वेळेला पहा, प्रसन्नता असते. देवाची पूजा केल्यावर देवाची प्रसन्नता. शेत पेरून पाहिल्यानंतर शेताकडे पाहून आनंद. त्याचप्रमाणे संतांची पूजा, देवाची पूजा करावी. पुण्य आहे, पुण्य करावं. पाऊस नाही. आताच आमचे नाना बोलून गेले. नारायणगिरी महाराजांनी पावसाची प्रार्थना करावी. अहो माझ्यापेक्षा खप्पे माझे बाप काका नाना असतील प्रयत्न करून दमले आणि मी कोणीकडून काढून तुम्ही बाजारात मांडलंय मला. नगारेचं घाई तिथे टिमकीचं काही मोठमोठा हत्ती बुडतात तिथे शिडीने काय ठाव घ्यायचं. यज्ञ होम हवन करतात. कशा करता? पर्जन्य पैसे खर्च करून यज्ञ यागाच्या द्वारे पाऊस जर तुम्ही पाडू शकता तर मग तुम्ही दुसऱ्याला बोलावं कशाला? यज्ञात भवती पर्जन्यो पर्जन्यात अन्न संभवा अन्नात भवन्ति भूतानी यज्ञ कर्म समुद्भवा अन्ना सर्वभूते प्ररोह पावती समजते. अन्नामुळे प्राणी मात्र वाढतात, जगतात. पाणी पाहिजे,
अन्न पाहिजे, पाऊस पाहिजे. पावसावाचून मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत देवाला का होईना नैवेद्य पाहिजे. नैवेद्याला पाणी नको का? पाणी फिरवावं लागतं देवाच्या नैवेद्याला. देवाला अंगावर स्नान घालायला जे कोणी सगुण भक्त असतील, सगुणाच्या भक्तीला पूजा अर्चाला पाणी लागतच ना. सगळे काही निर्गुणाचे उपासक नाहीयेत, पण निर्गुणाची उपासना करणाऱ्याला स्वतःला तरी प्यायला पाणी लागतं, खायला पाणी लागतं, संसाराला पाणी लागतं. ते ब्रह्मांड पाण्यावर चालतं. पाणी दैवत आहे, देव आहे, आपण नारायण. पाऊस पडण्यासारखी परिस्थिती एकापेक्षा एक खपी संत महात्मे आहेत, भक्त आहे जगामध्ये. आणि इतकं सगळं असूनही पाऊस नाही पडत. पाऊस पडायची जी कारण आहेत आणि न पडण्याची जी कारण आहेत ते शास्त्रीय दृष्टीने द्या सोडून. शास्त्रीय दृष्टीने विचार वेगळा आणि संत महात्म्यांच्या दृष्टीने विचार केला तर पाप पुण्याच्या दृष्टीतून पाऊस पडणं न पडणं. शास्त्रीय दृष्टीने असेल हवामान आमका ढमक तमक, काय उष्णता झाली इकडं आमका असं झालं, आटमबाम झालं, उष्णता झाली, आमका झालं तमक झालं, काही कारण घडले, पाऊस पडत नाही. ते विज्ञान युगाच्या दृष्टीनं, विज्ञान शास्त्राच्या दृष्टीनं काही कारण वेगळे सापडू शकतात. पण आमचे साधू संत महात्मे पुण्याच्या जोरावर आणि पाऊस पडतो. पाप जर झालं आवर्षण दुष्काळ. तुकाराम महाराजांच्या वेळेला दुष्काळ होता. तुकाराम महाराज साधे भक्त होते का? आता नारायणगिरी महाराजांनी पाऊस पडावा. तुकाराम महाराजांच्या वेळेला दुष्काळ होता. दुष्काळ्या आटिले द्रव्य नेला मान, स्त्री एकी अन्नान्न करिता मेली. दुष्काळ पडला, त्यांची एक स्त्री स्वतः अन्नान्न करीत मेली. मग त्यांनी का पाऊस नाही पाडला? जे सूत्र ज्याच्या स्वाधीन आहे, जी शक्ती ज्याच्या जवळ आहे, त्या शक्तीचा वापर तेच करू शकतात. ती शक्ती भलत्या सलत्याला प्रार्थना करू नये. भलत्या सलत्याच्या प्रार्थनेचा उपयोग नसतो. ब्रह्मांडामध्ये नको इतकं पाप होणार आणि एखादा देवाची विनंती करणार आणि 10 देवाची विनंती करणार, कोटींनी पाप करणार आणि मुठभर चिमुटभर लोक प्रार्थना करणार. हे सगळं जग पाप करतं. या पापाची वाट काय लावायची? पुण्यस्य पाहू विश्व स्वधर्म सूर्ये पाहू, जो जे वांछील तो ते लाहो प्राणीदास. दुरित म्हणजे पाप, दुरिताची तिमीर म्हणजे पापाचा अंधार. पापाचा अंधार जाऊ. हे सगळं विश्व स्वधर्मरूपी सूर्याच्या प्रकाशानं हे विश्व उजळून निघो. खाण्यापिण्यापुरता काही वागणं याला धार्मिकता म्हणत नाहीत. धार्मिकता आमचे साधू संत कसे होते? नाथ महाराज होते, तुकाराम महाराज होते. अहो या वेळेला संकट अडचणी होत्याच ना. ज्ञानेश्वर महाराज होते, समर्थ होते, वाटेल ते करू शकते. भिंत चालवली, चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगते ज्ञानोबा माझा. ज्ञानदेवाची चरणी शरणे एका जनार्दने. जनार्दन महाराज, एकनाथ महाराज, जनार्दन स्वामीचे सेवक एकनाथ महाराज शरण जात आहेत. लोकांच्या नशिबाला, प्रारब्धाला कोणी काय करावं? प्रारब्ध देव टाळू शकत नाही, प्रारब्ध बदलू शकत नाही. आणि देवाने जरी प्रारब्ध बदललं, आज बदलू शकेल. कोणी आजारी होता भक्त, रुक्मिणी मातेनं प्रार्थना केला, हो तुमचा भक्त आहे, तुम्ही याचं पोट दुखत आहे तर जरा करा ना बरं याला. देवानं सांगितलं, रुक्मिणी याचं पोट दुखत, हा माझा भक्त आहे, गोष्ट खरी आहे, पण याचं काही प्रारब्ध आहे तसं. याला पोटामध्ये काही आजार आहे, पोट दुखतंय. पोट दुखणं, आजार, रोग, दुःख पापाचं फळ. मग आता त्या दैवात जर त्यानं पाप केलेले त्याचं फळ जर त्याला दुःख भोगायचंय, आता जर मी कृपा करू आणि आता जर याचं पोट दुखायचं बंद करू तर हे पोट पुन्हा त्याचं कधी ना कधीतरी याला दुखल्याशिवाय राहणार नाही. आज बंद करता येईल पण याला भोगावं लागेल.
भोग चुकत नसतात, टळत नसतात. मग आपली हे भोग असे कसे टळावेत? आणि टळायला एकच उपाय आहे, चांगलं वागा, पुण्य करा, चांगलं खा, चांगलं प्या. आहे का खाण्यापिण्यात काय ताळमेळ? आणि मग नुसतं कसंही वागावं, धिंगाणा गावला, धुडगूस घालावा, आणि देवानं आम्हाला पाऊस द्यावा, आणि देवानं आम्हाला सुबत्ता करावी, आणि सोन्या नाण्यानं हिऱ्या माणकानं आमचं घर भरून जावं, आणि आपण मात्र दारू पिऊन गटरत लोळाव का? देवानं सगळं द्यावं, आणि त्या देवाना दिलेल्या ऐश्वर्यानं आपण कसंही वागावं का? हो, वागायची एक जबाबदारी आहे, ती माणसावर आहे. 84 लाख युनिट कोणावरच जबाबदारी नाहीये. गाढवांना लात मारली तर पापही नाही पुण्यही नाही, ते गाढव बोलून चालून. त्यानं लात मारली तर त्याला काही कळत नाही, ज्याला कळत नाही त्याचं काय, त्याला कशाच पाप पुण्य कळतं? माणसाला पाप पुण्याची जबाबदारी माणसावर आहे. एका जन्मात केलेलं जे पाप पुण्य 84 लाख युनिट भोगायला पुरत. 30-32 वर्ष केलेली सरकारची नोकरी, त्याचं पेन्शन म्हातारपणामध्ये मरेपर्यंत भेटतं ना हो खायला. नोकरीच पेन्शन आहे ना, मग मरेपर्यंत भोगता येतं ना. परमेश्वराची सेवा केली, परमेश्वर सुखी का ठेवणार नाही? आता परमेश्वराला जर देतं कोणी, घरात साधारण उदाहरण, मुलं जर बापाच्या विरोधात वागू लागली, न ऐकू लागली, तो बाप उदास होतो. ही इष्टे ठेवायची कशाला? मग मुलाला जर माझी गरज नाही, परवा नाही, मग बापानं कमवलेली इष्ट माझी कमवलेली, मी काही करणार, बापही उधळून टाकेल नाही. तोपर्यंत पोरगा मोठा झाला तर आई सुद्धा त्याला सगळं तिकडे बरं, माझ्याकडे येऊ नकोस, तुझं तोंड पाहिजे, माझी इच्छा नाही. आई सांगते, जे स्वतःच्या छातीचं बाळ क्षणभर विसरत नाही, तीच आई त्याचं तोंड पाहायला तयार होत नाही. का? शहाणा झाला. शहाणा होऊन जसं वागायला पाहिजे तसं वागत नाही, त्याचा राग आला. हे शहाणा आहे. अशा 84 लाख युनिट सगळ्या जीवात शहाणा जीव हा माणूस आहे. आणि माणूस कसाय लागला वागायला, आणि मग कसाय लागला देवही मानत नाहीत. किती लोक देव मानतात? मानतात म्हणजे काय करतात? ते स्वार्थापोटी मानतात. घरादाराच्या सुखा करता, कल्याणा करता, कशा करता देव मानतात? तुकाराम महाराज देव मानला तसं मानतात का? माझ्या मुखा वाटा नयो हे वचन, व्हावे हे संतान द्रव्य कोणा. तुकाराम महाराज सांगतात तेव्हा माझ्या मुखातून असा शब्द निघू देऊ नकोस. कोणाला संतान व्हावं, कोणाला मुलगा व्हावा, कोणाला मुलगी व्हावी, कोणाला द्रव्य मिळावं, कोणाला बंगला मिळावा, कोणाची चैन व्हावी, कोणाचे रोग बरे व्हावे, कोणाचे आजार बरे व्हावे, माझ्या मुखा वाटा नयो हे वचन, व्हावे हे संतान द्रव्य कोणा. अशा आहेत का संत? देव म्हणजे देव, त्याची भक्ती म्हणजे भक्ती. मनात आलं की त्याची इच्छा पूर्ण. बोलल्यावर करेल काय मोठा नवल आहे. असे काही बातमी आहे की मनात आलं तर बोलायची गरज नाही, शब्द तोंडावरती निघायची गरज नाही, मनात आलं की देव इच्छा पूर्ण करतो. असे आहेत का? तुका म्हणे ऐसे आहेत का हरी आई तारी जीवाशी माझ्या भय वाटेची ते नरका जाते. म्हणून मनुष्य जन्माला येतात, काही करतात. तुकाराम महाराज वाटत की अरे 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 मनुष्य जन्माला नरकाला जायला लागेल. नरकाला जायची भीती आहे. पांडुरंगाची प्रार्थना करता यांना सद्बुद्धी दे, दुर्बुद्धी ते मना नको देऊ नारायणा. सद्बुद्धी पाहिजे, सदाचार पाहिजे, जगाचं चांगलं व्हावं, आपलं चांगलं व्हावं. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन ही लोकी भजिजो का आदि पुरुषी अखंडित. त्रैलोक्य सुखी हवं, जीव मात्र सुखी हवं. आता विश्वात्मके देवे
वेळ फार झालाय, काय बोलणार मी. वाकडी गाव आहे, चांगलं गाव आहे. माझा अभिष्ट चिंतन सोहळा आपण या गावकरी मंडळीसह आमचे भाऊसाहेब पाटील शेळके यांनी हा घडवून आणलेला आहे. त्यांच्या प्रेमापोटी मी इथं बळजबरीनं आलेलो आहे. असे अभिष्ट चिंतन सोहळे आमचे करू नये, ओवाळून आम्ही घेऊ नये. वारकरी संप्रदायाला हे पटत नाही. वाढदिवस करू नये. वाढती करती उल्हासी उभविती गुडिया. अगं अमर हा बोलणं गणती मोजदार किंमत आहे का? असते जात न गणती. असलेलं चाललंय काय? चाललंय असलेलं. जाते ते धरा जाते लो. धरायचं जाते कितीतरी जाते जाते जाणारे. काय धरा? कोणतं जात धरा, कोणतं जाणार धरा. पाखरं जात आहेत, माणसं जात आहेत, जातच जळत आहे म्हणजे जातच आहे. हे गाड्या घोड्याचे चाक फिरतायत जात आहेत चाललेत. त्याच्यात जाणार धरा. जाते ते धरा जाते नो. जाते ते कोणतं धरायचं? जाते ते हे जाणार आयुष्य धरा. धरा म्हणजे याचा विचार करा. विचार करा म्हणजे सेकंदाचा, मिनिटाचा, तासाचा, दिवसाचा, रात्रीचा, महिन्याचा, वर्षाचा, आयुष्याच्या एका क्षणाचा विचार करा. एक क्षण महत्वाचा आहे. एक श्वास जात है तीन लोक का मोल. कहना था सो कह दिया अब क्या बजावू ढोल. एक श्वास एका पारड्यात. आणि त्रैलोक्य ऐश्वर्य म्हणा की त्रैलोक्य सगळं आहे ना ते एका पारड्यात. हे सगळं त्रैलोक्य मनुष्य त्याच्या एका श्वासाची बरोबरी करू शकत नाही. असलं मनुष्य जन्माचं आयुष्य चाललं ना हो. जात आहे ते जाऊ देऊ नका. ते जाणारच. ते धरा. धरा म्हणजे योग्य उपयोग करा. योग्य उपयोग करा म्हणजे संसार तर करा. संसार टाका. आणि संसार टाकून कोणीकडे जाता? संसार टाका असं काही सांगण्याचा अर्थ नसतो. काही करता येईल त्यांनी करावं, नाही करता येईल त्यांनी करू नये एवढंच त्याचा अर्थ आहे. आखाड्यात ज्याला कुस्ती करता येईल, डावपेच करता येईल, उतरता येईल, हिंमत आहे त्यांना आखाड्यात उतरावं. आखाड्यात कोणी उतरलं तेच चालतं. पण पहिलवानाचा उपयोग आहे का आखाड्यात कोणी गेलं म्हणजे भलत्या साधन केलं तर काय उपयोग आहे का? आखाडा आहे म्हणजे कुस्ती आहे. कुस्ती करणाऱ्या पहिलवाना आखाड्यात उतरावं. तसं मनुष्य जन्माला आलोय. विचार करावा. क्षणक्षणा हाची करावा विचार. करावया पार भव सिंधू. तात्पर्य वेळ फार झालाय. ती अव्यंग निजधाम माझे. हा लोक आहे अनित्यम असुखम लोकम. हा लोक अनित्य आहे, नित्य नाही आहे. हा सुख आहे, हा दुःख रूप आहे. ज्या या लोकात अर्जुना तू आहेस अनित्यम. इमम लोकम अनित्यम. नित्य नाही आहे. क्षणाक्षणाला किती मरतात त्याचा आहे व हिशोब आहे का? या जगाचा विश्वाचा हिशोब. कोटीनी जन्मतात, कोट्यावधीनी जन्मतात, कोट्यावधीनी सेकंदात मरतायत. ही अशी सृष्टी आहे. काय हिशोब आहे? या जगात आपण जन्माला यात मनुष्य देह महत्वाचा आहे. या मनुष्य जन्मात वाटेल ते करता येतात. चंद्राला मनुष्य जाऊन आलाय. उद्या आणखी कुठं जाईल आणि काय होईल सांगता येत नाही. मनुष्य आज युद्ध तुम्ही ऐकताय. मनुष्याचे प्रताप पाहतोय आपण, ऐकतोय, डोळ्यालाही दिसतात. हा मनुष्य प्राणी काही बुद्धीनं देवा इतका हो. देवानं बुद्धीच दिली याला. बुद्धीनं तर माणूस श्रेष्ठ आहे. माणूस श्रेष्ठ. इतर जीव तरी जीव. माणूस तरी जीव आहे. इतर जीव ते ज्या वस्तूचे घडलेले शरीर त्याच वस्तूचं मनुष्य शरीर माल मटेरियल एक आहे. तरी परंतु सगळ्याच्या देहात मस्तकात डोक्यात जी बुद्धी आहे
त्यापेक्षा माणसाच्या डोक्यामध्ये काही एक वेगळी बुद्धी आहे, म्हणून मनुष्याला महत्व आहे. मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ति तत्वतः. हजारो कोट्यावधी आहेत, हजारोचं लष्कर आहे, युद्ध चालू आहे, शत्रूच्या गोळ्या झेलावे लागतात. बाम, आटोम बाम, हायड्रोजन बाम शत्रूचे झेलावे लागतात आणि इतके झेलून त्यात विजयी व्हावं लागतं. विजयी झाला म्हणजे त्याचा सत्कार. मनुष्य जन्माला आलोय, आघात आहेत, या सगळ्या आघातातून वाचून जो भगवंतापर्यंत जाऊन भक्तीनं पोहोचेल, पावेल तो पहिल्या थडी म्हणू गडी आपुला. पहिल्या थडीला जो जाईल, परमेश्वराच्या पायापर्यंत जो जाईल, भगवत साक्षात्कार, देव दर्शन, आत्मस्वरूप साक्षात्कार ज्याला घडेल, मनुष्य जन्माचं सार्थक आहे. आणि त्या मनुष्य जन्माच्या सार्थक झालेल्या संत महात्म्यांचा सत्कार व्हावा. मी स्वतः ना संत आहे ना प्रत्यक्ष भगवंत आहे. भगवान तर सर्व भूतामध्ये आहे, प्राणी मात्रात आहे, तुमच्या आमच्यातही आहे. पण जोपर्यंत त्याला ओळखत नाही तोपर्यंत आपण जीवत आहोत. या जीवानं आत्मस्वरूप ओळखावं. ते अशा उच्च स्थितीला गेलेले, कृतार्थ झालेले संत महात्मे, कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो. तुम्ही कृपा केली संती भय निरसली घंती. मनुष्य जन्मात येऊन कृतकृत्य व्हावं. समाधान, समाधान मनाची समाधी आहे. संसारात समाधान नाहीये. संसारात परमार्थ करा, भजन करा. गंगागिरीजी महाराजांनी सांगितलं, त्यांच्याच बेटात आम्ही राहतो, त्यांची सेवा करतो. त्यांची सेवा केल्यामुळं गंगागिरी महाराज या वाकडी गावाचे होते. तिथं फार वेळेला आले गेले. वाकडी गावानं त्यांची सत्ता केली. त्यांच्या नावाचा एक ओटा आहे, त्यांच्या नावाचं आज इथं मंदिरही बांधलेलं आहे. तेव्हा गंगागिरी महाराजांची प्रेमी भक्त मंडळी आणि त्या बेटात आम्ही गंगागिरी महाराजांची सेवा करीत असल्यामुळं आमचाही गावकरी मंडळी समस्त, आमच्या भाऊसाहेब पाटील शेळके आणि हे मोठे विचारवंत आहेत, आहे कारखाना मंडळीचंही सर्वांचं आमच्याशी बेटाची चांगलं वागणं आहे, स्नेहाचं वर्तन आहे, वागणं सुंदर आहे, चांगलं आहे. त्यातले आमचे भाऊसाहेब पाटील शेळके त्याच गणेश सहकारी साखर कारखान्याचे सदस्य आहेत. तेव्हा त्यांनी गावकरी मंडळीसह त्यांनी आमचा हा अभिष्ट चिंतन सोहळा घडून आणलेला आहे. वास्तविक मी या सोहळ्याला मी योग्य नाहीये, अधिकारी नाहीये आणि वारकरी संप्रदाय त्याला महत्व नाहीये. वाढती करीती उल्हास उभवती गुडिया, अगामर हा बोलणं साथी मेलियावरती रडती, परी असते जात न गळती घैमसपणे. असलेलं जे आयुष्य आहे हे महत्वाचं आहे. त्याचा वाढदिवस करायचा. वाढदिवस झाला म्हणजे याचा अर्थ इतकं आयुष्य झालं, थोडं राहिलं ही सूचना आहे ना, डेंजर सिग्नल. या अभष्ट चिंतन म्हणजे आम्हाला डेंजर सिग्नल आहे. तुमचे फार दिवस गेले, आता थोडे राहिलेत बरं, म्हणजे आम्हाला सावध केलंय. गाऊ गाऊ गाणे गाऊ गाऊ. समाज पुढं खूप बसलेला आहे. तो समाज बसलाय, टाळ्याही वाजवतो, हा त्यांना उत्साह निर्माण करतात. ते येऊ येऊ पुन्हा पुन्हा गाऊ गाऊ पुन्हा पुन्हा पायात साळ बांधो बांधो आणि वेडे वाकडे हावभाव करू करू नाचून नाचून थकले. पण ते नटन नटीने पाहिलं की उजडायला आले आणि आपण 8 वाजल्यापासून नाचतोय. आता सूर्य जायची वेळ आली. समाज असा गच्च भरलाय, थिएटर गच्च भरलंय, बाहेर माणसं आहेत, इतकं गच्च भरलंय आणि टाळ्यावर टाळ्या आहेत. अहो म्हणजे सगळ्याकडे आनंद आहे, लोकांना पटत आहे, तरी परंतु अजून कोणी काही 2 पैसे त्यांच्या हातात दिलेले नाही.
तेव्हा ती नटी म्हणते की आता आपल्या तर नाचून नाचून थकलो, समाज पुष्कळ आहे, पण अजून काय कोणी दिडकी दमडी दिली नाही. आता इथून गेल्यानंतर जर आपल्याला जेवायचं किंवा चहा प्यायचं झालं तर पैसा नाही. मग नटाला ती बोलते की कसं काय, तो नट त्या नटीला म्हणतो बहुत गई रात्र, बहुत म्हणजे फार गेली, पुष्कळ रात्र गेली. बहुत गई अब थोडी रही, अगं पुष्कळशी रात्र तर निघून गेली, आता थोडीशी तर राहिलेली, आणि ती थोडीशी थोडी बी अब जाय, थोडी आता जाणारच आहे. मग थोड्या करता कहे नटी सुन नायका, ती नटी म्हणते नायकाला सुन ऐक, ताल मे भंग ना पाय, आपला जो ताल चाललाय ना थोड्या करता कशाला तालात भंग. तथा आमचे आयुष्य गेले. वाद किती समाज आहे, पाण्याची अवघड परिस्थिती इथं सुद्धा. हा समाज किती आहे, एवढ्या समाजाला पाणी देणं साधी गोष्ट आहे का? परमार्थ करायचं साधी गोष्ट आहे का? लाखो लोक जमतात. मागच्या सप्ताहाला 20 लाख लोक जमले असं ऐकून आहे. हे लाखो लोक, प्रसाद सुद्धा देता आला नाही. वाढता वाढता अखेर ट्रॅक्टर लुटले, पुढ्या ठोकून द्याव्या लागल्या. ट्रॅक्टर लुटले, लोक दम धरीत नाही. तो या सप्ताहात वाढ कशी करावी, प्रसाद लाखो लोकाला कसा द्यावा. लोक जर स्थिर बसत नाहीत आणि वाढायला सुरुवात झाली की चेळे तिथंच जर हिसका हिसके करतात तर पुढं कसं जावं. चेळे हिसकल्यानंतर वाढावं कसं. ट्रॅक्टरवर धावतात, ट्रॅक्टर लुटतात. समजा आता पंक्ती धरून वाढावं कसं, मग सप्ते करावेत कसे. आता सप्ते बंद करावे तर पंचायत, चालू ठेवावेत तर ही तारा. आता काय करावे ते बघा बाबा तुम्ही. आता काय नाही जाईल, कशा पद्धतीने वाढावा. आता पुढे करून वाढायचा प्रसंग आला, पुढे लुटतात, ट्रॅक्टरवर धावतात, त्याच्यातलं पुढे लुटले, शेळ्यातून शेळे लुटले. वाढावा कसा प्रसाद. सप्ताह करणार लाखो लोक हो, त्यांना वाटतं आपल्यापर्यंत येईल का नाही, आपल्यापर्यंत येईल का नाही, आपल्याला मिळेल का नाही. आरंभालाच लुटतात, शेवटचे तर तसेच. सप्ताहाची ही तारा आहे. हा परमार्थ गंगागिरी महाराजांचा आहे. तर भगवंताचं नामस्मरण. या वाकडी गावाला 4 वेळेला मोठमोठे सप्ते गेले. आमचे चांगले चांगले माणसं इथे होऊन गेले. सीताराम पाटील शेळके, तेव्हापासून कारखान्याचा संबंध आहे. सगळे माणसं चांगले आहेत, चांगले वागतात आणि आम्हाला चांगले वागतात. तुम्ही परमार्थ करा हेच आमच्याशी चांगलं वागणे. आम्हाला कोणी धन द्यावं, पैसे द्यावेत किंवा तुम्ही काय आम्हाला काही द्यावं असं बिलकुल नाही. आम्हाला कोणी काही देऊ नये, आम्हाला काही गरज नाहीये. आमच्या जवळ सगळं आहे, वाटेल ते आहे. संत सज्जनी मांडले दुकाने, जे जया पाहिजे ते आहे रे. अहो सगळ्यात अवघड भोग, भुक्ती, भोग. स्वर्गापर्यंतचे भोग आहेत. स्वर्ग मिळतो, स्वर्गाचे भोग मिळतात ना. इथला महात्मा चालला तर जाताना स्वर्गावून नेतात त्याला. आवडे तो भोगी पाठी मजसी मिळे. भक्ताला स्वर्ग सहज आहे, स्वर्ग म्हणजे भोग आहे. तो तर तिथं भोगाकडे पाहून निघून जातो. म्हणजे भोगही भेटतात आणि मोक्ष तर ठेवलेला आहे. या दोघांकडे संत महात्मे डुंकून पाहत नाहीत. संत महात्म्यांना फक्त भगवान परमात्म्याची सगुणाची सेवा. आवडे हे रूप गुजरे सगुण, पाहता लोचन सुखावले. असे आमचे भक्त आहेत. भुक्ती मुक्ती फुकासाठी कोणी तयाकडे न पाहे रे. असला आमचा हा वारकरी समाज. आम्हाला काही लागत नाही, आम्हाला काही देऊ नका. आज आमचे भाऊसाहेब पाटील शेळके यांचं काय वर्णन करावं आम्हाला काही सांगता येत नाही. रंगनाथ बाबा होऊन गेले, त्यांनी आमचे प्रेमाचे मोठे भक्त आहेत, मोठे सज्जन आहेत, मोठे चांगले आहेत. वैजापूर नगर परिषदेचे माझे अध्यक्ष आहेत. ते आजही काहीतरी तिथं मोठ्या हुद्द्यावर आहेत. मुस्लिम असून परमार्थ करतात, येतात जातात. सगळ्याशी त्यांचं प्रेम आहे, सहकार्य. आज इथं आले, धन्यवाद धन्यवाद. आमच्या भाऊसाहेब पाटील यांच्या विनंतीला मान देऊन आज हा समाज गोळा झालेला आहे.
आता समाजाला मी मोठाले काम ज्यांनी केले अशांचे अभिष्ट चिंतन सोहळे व्हावेत, अशांचे वाढदिवस व्हावेत. आम्ही काय तुमचंच अन्न खातो, तुमचंच पाणी पितो आणि काय नुसता हरिहरी करतो आणि आम्हाला तुम्ही सहकार्य करता. हो, आमच्यापेक्षा आम्हाला सहकार्य करणाऱ्या तुम्हाला भगवंतानं उदंड आयुष्य द्यावा. आमच्यापेक्षा आयुष्य तुम्हाला असावं, समाजाला असावं, संसारी माणसाला असावं. हे सगळे परमार्थ करणारे लोक संसारी माणसाचंच अभिष्ट म्हणजे चांगलं कल्याण. साधू संत महात्मे संसारी माणसाचं कल्याण इच्छितात ना. आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी तरी काय केलं, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तीही लोकी भजी जो का आदिपुरुषी अखंडित आदिपुरुष परमात्मा अखंड भजन करा आणि सुखी व्हा. किंबहुना सर्व सुखी, सर्वतोपरी सर्व रीतीनं परिपूर्ण सुखी व्हावो. हो, हे जग जीव मात्र आमच्या साधू संतांची अपेक्षा आहे. आपणही सुखी असा. माझा अभिष्ट चिंतन सोहळा आपण केलाय, मला तो अवघड लागलाय, नाही लागलं मी इथं उभा आहे. परमेश्वर मला आयुष्य मिळावं आणि मिळावं या धोरणात तुम्ही जसं माझं अभिष्ट चिंतन केलंय, हा सोहळा घडून आणलाय. मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो की परमेश्वरा या समाजाला आणि आमचं अभिष्ट चिंतन करणाऱ्याला भरपूर आयुष्य द्या, शेकडोने आयुष्य द्या. विठ्ठल विठ्ठल. राजाचा नगराध्यक्ष आहे, आनंद आहे. नारळ प्रसाद घेऊन जा. अरे आला, धन्यवाद. आमचे भाऊसाहेब तुमचा आदर सत्कार करतीलच, पण आमचा प्रसाद घेऊन जा. या आमचा प्रसाद घेऊन जा. सुखी राहा, मजेत राहा, आनंदात राहा. आणि माझे दोन शब्द परमेश्वर चरणी अर्पण करतो. जय हिंद, जय भगवान. बोला पुंडली श्री ज्ञानदेव गंगागिरी महाराज. हो, आमचे भाऊसाहेब पाटील शेळके अभिष्ट चिंतन करणारे, या ठिकाणी हा कार्यक्रम घडून आणणारे, त्यांच्या मातोश्री आहेत. त्यांच्या मातोश्री फार भाविक आहेत, फार देवाच्या भक्त आहेत, फार भाविक आहेत, बेटाच्या भक्त आहेत. त्या सगळ्या समाजाच्या वतीनं गंगागिरी महाराजांचा प्रसाद म्हणून ती सोन्याची अंगठी त्यांच्या हातामध्ये, कोणीही उठू नये, खाली बसावे कृपया, त्यांच्या हातामध्ये घालावी ही माझी विनंती आहे. श्री भाऊसाहेब पाटील शेळके त्यांच्या मातोश्री म्हणजे आमच्याही मातोश्री येते. त्यांना आम्हाला फार नेहमी खाय प्यायला घालतात आणि त्यांनी फार कपडे लत्ते वगैरे नेहमी करतात. आणि भाऊसाहेब पाटील शेळके यांनी तर आज अभिष्ट चिंतन सोहळा, कृपया सर्वांनी खाली बसावं. त्यांची मातोश्री म्हणजे आमच्या मातोश्री श्री काय नाव आहे पण जनाबाई शेळके, भाऊसाहेब पाटील शेळके यांच्या मातोश्री. त्यांना मी आमच्या समाजाच्या प्रेमाच्या वतीनं ही सोन्याची अंगठी अर्पण करतो. त्यांनी स्वीकार करावा ही माझी विनंती. पुढे येत नाही पण आता काय करायचं बोला. भाऊसाहेब शेळके यांनी काय करायचं असेल ठरवावं. मी बसतो. तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार. माझा नमस्कार. तुम्हा सर्वांना माझा नमस्कार.